अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ मंडल यात्रा ऑगस्ट 11 रोजी भद्रावती शहरात। सर्व ओबीसी समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने ओबीसी समाजाच्या सामाजिक न्याय, हक्कांचे संरक्षण आणि आरक्षणाच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेली मंडल यात्रा मंगळवार 11 ऑगस्ट 2026 रोजी भद्रावती शहरात दाखल होणार आहे। या यात्रेदरम्यान ओबीसी आरक्षणाबाबत जनजागृती केली जाणार असून भद्रावती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या मंडल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ओबीसी समाजाने आपली एकजूट दाखवावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे महासचिव श्री सुभानभाई सौदागर यांनी केले आहे। चंद्रपूर येथे झालेल्या ओबीसी प्रतिनिधींच्या सभेत सर्व पदाधिकाऱ्यांनीही ओबीसी समाजबांधवांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। त्यामध्ये श्री गुरुदास चौधरी सरचिटणीस श्री उमाकांत धांडे, जिल्हाध्यक्ष श्री धनराज मुंगले, प्रदेश उपाध्यक्ष आणि श्री विनोद अहिरकर उपाध्यक्ष यांचेसह ओबीसी प्रवर्गातील अनेक प्रतिनिधींचा समावेश होता। ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या प्रश्नावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या मंडल यात्रेला भद्रावती शहरातील ओबीसी समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे यांनी ओबीसी विभागाचे महासचिव सुभानभाई सौदागर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे त्यांना ज्या प्रकारच्या ज्या आवश्यक ज्या सुविधा आहेत त्या त्यांचे न्याय हक्क कुठून कोणत्या तरी शासनाने नाकारलेले आहे। या सर्वांच्या विरोधामध्ये दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी मंडल रथयात्रेचे आयोजन केलेले आहे। या मंडल रथयात्रेच्या निमित्ताने ओबीसीचे एक भव्य ताकद शक्ती सर्व देशाला दाखवून देण्याचं कार्य होणार आहे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी शोषित पीडित दलित जे आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जो विडा उचललेला आहे तो मंडल यात्रेच्या निमित्तानं होऊन राहिलेला आहे। त्या अनुषंगाने आपल्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री सुभानभाई सौदागर आहेत। तर त्यांना विचारलं आहे की या मंडल रथयात्रेचं नेमकं औचित्य काय। जय ओबीसी, बोलो जगन्नाथ बाबा की जय, अंबेश बाबा की जय। जय ओबीसी, जय संविधान। लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय जननायक राहुलजी गांधी यांनी सध्याच्या स्थितीमध्ये तालकटोरा स्टेडियम दिल्लीला एक घोषणा केली आहे की मंडल आयोगाची शिफारसी लागू करून उपेक्षित दलित शोषित पीडित सर्वांना गोरगरीब जनतेला त्याचा न्याय हक्क मिळाला पाहिजे म्हणून मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। देशामध्ये मंडल यात्रा प्रत्येक गावागावातून खेड्या विभागातून शहरातून निघणार आहे। ती यात्रा पूर्व विदर्भातून रामटेक नागपूर 7 तारखेला सुरुवात होणार आहे आणि ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 10 तारखेला येऊन भद्रावती शहरामध्ये 11 तारखेला सकाळी 11 वाजता पेट्रोल पंप भद्रावती येथे येणार आहे। त्यांचं स्वागत भद्रावती शहरातील नागरिकांनी त्यांचं स्वागत करायचं आहे आणि ते यात्रेमध्ये सामील व्हायचं आहे असं आवाहन मी करतो। जगन्नाथ बाबा की जय, आंबेडकर बाबा की जय, जगन्नाथ बाबा की जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय संविधान। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, शिवाजी महाराज की, छत्रपति शाहू महाराज की, महात्मा फुले की जगन्नाथ बाबा की जय, आंबेडकर बाबा की जय।